नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या 41व्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण दिनदर्शिका हा घटक शिकणार आहोत। तर या घटकामध्ये आपण महिन्यामध्ये 5 वेळा येणारे वार कोणते, 28 दिवसांचा महिना असेल तर कोणता वार 5 वेळा येईल, 29 दिवसांचा महिना असेल तर कोणता वार 5 वेळा येईल, अशा प्रकारचे कन्सेप्ट शिकणार आहोत। तसेच लीप वर्ष म्हणजे काय, लीप वर्ष कसं ओळखायचं, तसेच याआधी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। दिनदर्शिका हा घटक शिकत असताना काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्या गोष्टी आपण आता पाहू। या गोष्टी आपण वहीमध्ये लिहून काढायच्यात। दर 7 दिवसांनी तोच वार येतो। समजा आज सोमवार असेल तर 7 दिवसाच्या नंतर परत सोमवारच येणार आहे। लीप वर्ष नसलेल्या एखाद्या वर्षीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी जो वार असतो तोच वार त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी असतो। समजा एखादं वर्ष लीप वर्ष नाही तर त्या वर्षी 1 जानेवारीला समजा 1 जानेवारीला मंगळवार आहे तर तोच वार 31 डिसेंबरला म्हणजे त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी असणार आहे। म्हणजे 1 जानेवारीला जर मंगळवार असेल तर 31 डिसेंबरला पण मंगळवारच असणार आहे। याला अपवाद आहे, मात्र लीप वर्ष असल्यास त्या वाराच्या पुढचा वार येतो। समजा एखादा वर्ष लीप वर्ष आहे, समजा 2016 हे लीप वर्ष आहे, तर 2016च्या 1 तारखेला जर सोमवार असेल तर त्या वर्षाच्या 31 डिसेंबरला म्हणजे शेवटच्या दिवशी सोमवारच्या पुढचा वार येतो। पुढचा वार म्हणजे कोणता, जर सुरुवातीला 1 तारखेला जर सोमवार असेल तर 31 डिसेंबरला मंगळवार येणार। यानंतर आपण पाहू की महिन्यामध्ये 5 वेळा येणारे वार कोणते। महिन्यामध्ये 5 वेळा येणारे वार, समजा 28 दिवसांचा महिना आहे तर त्या महिन्यात 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या 0 आहे। म्हणजे कोणताच वार त्या महिन्यात 5 वेळा येणार नाही। समजा महिना जर 29 दिवसांचा असेल तर 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या 1 आहे आणि तो कोणता वार असेल, 1 तारखेचा वार। म्हणजे 29 दिवसांचा जर महिना असेल, समजा फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा आहे, तर 1 तारखेचा जो वार असेल तो 5 वेळा येणार आहे। यानंतर 30 दिवसांचा महिना असेल तर 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या 2 असेल, तर ते 2 वार कोणते, 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार। जर समजा 31 दिवसांचा महिना असेल तर 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या किती असेल, 3। ते 3 वार कोणते, 1, 2 आणि 3 तारखेचे वार। म्हणजे जर महिना 31 दिवसांचा असेल तर 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळा येणार आहे। यानंतर आपण पाहूया लीप वर्ष ही संकल्पना आपण आता पाहूया। लीप वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो ते वर्ष लीप वर्ष असते। उदाहरणार्थ 1992, 1996, 2000, 2004, 2008, 2012, 2016, 2020। म्हणजे लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येत असते। तर ज्या वर्षाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जाईल ते वर्ष लीप वर्ष आहे। तर आपण इथं भाग घालून बघायचा, या संख्यांना 4ने पूर्ण भाग जातो म्हणून हे वर्ष लीप वर्ष आहेत। समजा एखादं वर्ष जर शतक वर्ष असेल तर काय करायचं, ज्या शतक वर्षाच्या संख्येला 400ने पूर्ण भाग जातो ते शतक वर्ष लीप वर्ष असते। आता शतक वर्ष म्हणजे काय, 100च्या पटीत असलेलं वर्ष, 1200, 1300, 1600 अशा प्रकारे। तर या ठिकाणी 1200ला 400ने पूर्ण भाग जातो, 1600ला 400ने पूर्ण भाग जातो, 2000 व 2400ला 400ने पूर्ण भाग जातो, म्हणून ही वर्ष लीप वर्ष आहेत। समजा इथं 1200 आहे, त्यानंतर 1300 असेल तर 1300ला 400ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे ते वर्ष लीप वर्ष नाही। यानंतर आपण स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये याआधी जे प्रश्न विचारले गेले आहेत ते प्रश्न पाहूया।
प्रश्न पहिला, जानेवारी महिन्यात 1 तारखेला सोमवार असेल तर त्या महिन्याच्या 22 तारखेला कोणता वार येईल? या ठिकाणी आपण पाहिलेला जो नियम आहे, नियम क्रमांक 1, त्याचा वापर करून आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. पहिला नियम काय होता? दर 7 दिवसांनी तोच वार येतो. हा नियम फक्त लक्षात ठेवायचा. जानेवारी महिन्यात 1 तारखेला सोमवार असेल तर त्या महिन्याच्या 22 तारखेला कोणता वार असेल? आता 1 तारखेला सोमवार आहे, म्हणजे सोमवार परत कधी येईल? 7 दिवसानंतर येईल. म्हणजेच 7 दिवसानंतर तोच वार येत असतो. तर आता इथं आपण पाहूया, 1 + 7 बरोबर 8 तारखेला पण सोमवार येईल. नंतर आपण काय करायचं? 8 तारखेनंतर सोमवार कधी येईल? आणखीन 7 दिवसानंतर येईल. 8 + 7 बरोबर 15. 15 तारखेला पण काय येईल? सोमवारच येईल. आता 15 तारखेनंतर कधी सोमवार येईल? 15 + 7 बरोबर 22 तारखेला. 22 तारखेला कोणता वार येईल? मग सोमवार येईल. अशा प्रकारे आपण 22 तारखेला सोमवार येईल असं उत्तर काढलं. तर या ठिकाणी पहा की 1 तारीख आहे आणि 22 तारीख आहे. आपण एक दुसरी पद्धत पाहू आता. तर आपण काय करायचं? या दोघांची वजाबाकी करायची. आता ही दुसरी पद्धत आहे. 22 - 1 बरोबर उत्तर आलं 21. आता 7 दिवसानंतर तोच वार येतो. मग 21ला 7ने पूर्ण भाग जातो का? जातो. म्हणजे बाकी 0 उरते. याचा अर्थ काय होतो? 1 तारखेला जो वार आहे तोच वार 22 तारखेला येणार. समजा या दोघांची वजाबाकी केली आणि 7 7 2 14 7 3 21 7 4 28 म्हणजे 7च्या पटीमधील जर कोणती संख्या या ठिकाणी आली वजाबाकी करून, तर जो वार 1 तारखेला असेल तोच वार 22 तारखेला असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. शिवमचा जन्म 2012 मध्ये झाला. त्याचा पहिला वाढदिवस 2016 मध्ये साजरा झाला. तर त्याची जन्मतारीख किती? आता 2012 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 2016 मध्ये त्याचा पहिला वाढदिवस साजरा होतोय. म्हणजे त्याचा वाढदिवस कधी आलाय? 4 वर्षातून एकदा आलाय. म्हणजे 4 वर्षानंतर त्याचा वाढदिवस साजरा झाला. तर त्याची जन्मतारीख किती? तर याचं उत्तर सोपं आहे. फेब्रुवारी महिना हा लीप वर्षामध्ये 29 दिवसांचा असतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 फेब्रुवारी कधी असतो? लीप वर्षात. म्हणजे 4 वर्षातून एकदा ही तारीख येते. म्हणून शिवमचा जन्म 29 फेब्रुवारी रोजी झाला. असा प्रश्न आला की याचं उत्तर काय आहे? 29 फेब्रुवारी. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा, भारतीय सौर वर्षाप्रमाणे कोणत्या महिन्याचे दिवस 30 किंवा 31 असतात? तर आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये मराठी महिने कोणते आहेत, इंग्रजी महिने कोणते आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूच. पण भारतीय सौर वर्षाप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये भारतीय सौर वर्ष म्हणजे काय? मराठी महिने 30 किंवा 31 दिवस असतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. चैत्र महिन्यात हा प्रश्न स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये याआधी पण विचारलेला आहे. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा की चैत्र महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी 5 वेळा 3 वार येतात? तर या ठिकाणी आपण एक चार्ट पाहिला होता. त्या चार्टनुसार आपण पाहूया की 3 वार जो महिना 31 दिवसांचा असतो त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. म्हणजे 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या किती आहे? 3 आहे. म्हणजे एखादा महिना 31 दिवसांचा असला पाहिजे तेव्हा त्या महिन्यामध्ये नेहमी 5 वेळा 3 वार येतील. तर आता आपण एवढं चेक करायचं फक्त की यापैकी असा कोणता महिना आहे की ज्या महिन्यात 31 दिवस असतील. तर सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? सप्टेंबर महिन्यामध्ये देखील 30 दिवस असतात. नोव्हेंबर महिन्यात
30च दिवस असतात, एप्रिल महिन्यामध्ये पण 30 दिवस असतात आणि मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो. तर यासाठी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. म्हणून आपलं उत्तर काय येईल की असा एखादा महिना कोणता आहे ज्याच्यामध्ये नेहमी 5 वेळा 3 वार येतात, तर तो महिना असेल मार्च, कारण की मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात. यानंतर पुढचा प्रश्न, मार्च महिन्यात 15 तारखेला गुरुवार असेल तर महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल. आता मार्च महिन्यामध्ये 15 तारखेला गुरुवार असेल, 15 मार्च गुरुवार असेल. यानंतर गुरुवार कधी येईल, 7 दिवसानंतर येईल, म्हणजेच 15 अधिक 7 बरोबर 22. यानंतर परत गुरुवार कधी येईल, आणखीन 7 दिवसानंतर येईल, म्हणजे 22 अधिक 7 बरोबर 29. म्हणजे 29 तारखेला कोणता वार येणार आहे, गुरुवारच येणार आहे. तर आपल्याला काय विचारलंय, मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार असेल. तर 29 तारखेला कोणता वार येईल, गुरुवार. 30 तारखेला कोणता वार येईल, शुक्रवार. आणि 31 तारखेला कोणता वार येईल, शनिवार. मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो, म्हणून शनिवार हा मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेला येणार आहे. आपलं उत्तर काय असेल, शनिवार. आपण उत्तर कसं काढलं, तर या ठिकाणी 15 मार्च रोजी आपल्याला गुरुवार आहे असं सांगितलं होतं. तर आपण काय केलं, त्यानंतर 7 दिवस ॲड करत गेलो, म्हणजे 15 अधिक 7 बरोबर 22. 22 तारखेला पण कोणता वार येणार, गुरुवार. यानंतर 22 तारखेनंतर 29 तारखेला पण कोणता वार येणार, गुरुवारच येणार. यानंतर आपण 30 तारखेला जर 29ला गुरुवार असेल तर 30ला कोणता वार, शुक्रवार. आणि 31ला कोणता वार, शनिवार. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे. यानंतर आपण पाहूया आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. 8 जानेवारी 2016ला शुक्रवार असेल तर 8 जानेवारी 2017ला कोणता वार असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा सर्वसाधारण वर्ष असतं, म्हणजे समजा 2013 आहे आणि 14 आहे, तर 2013ला समजा 8 जानेवारीला सोमवार असेल तर 2014ला 8 जानेवारीला मंगळवार येतो, म्हणजे एका दिवसाने वाढ होत असते. मात्र या ठिकाणी 2016 हे लीप वर्ष आहे, त्यामुळं 2 दिवस वाढ होईल. म्हणजे 8 जानेवारी 2016ला शुक्रवार असेल तर 8 जानेवारी 2017ला वार 2 दिवसांनी पुढे जाईल, म्हणजे शुक्रवारनंतर शनिवार आणि रविवार. म्हणजे 8 जानेवारी 2017ला कोणता वार येणार आहे, रविवार येणार आहे. तर या ठिकाणी कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा हे वर्ष सामान्य वर्ष असतं, म्हणजे सर्वसाधारण वर्ष, 2016 हे लीप वर्ष आहे. समजा या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला असता की 8 जानेवारी 2017ला शुक्रवार आहे, तर 8 जानेवारी 2018ला कोणता वार असेल. तर या ठिकाणी उत्तर काय आलं असतं, एक दिवस पुढं, म्हणजे शनिवार आलं असतं. मात्र या ठिकाणी 2016 हे वर्ष लीप वर्ष आहे, त्यामुळं वार हा 2 दिवसानंतर पुढे जाणार आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय येईल, रविवार हे आपलं उत्तर येईल. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण दिनदर्शिका हा घटक पाहिला. महिन्यामध्ये कोणकोणते वार 5 वेळा येतात ही कन्सेप्ट आपण क्लिअर केली. यानंतर आपण स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते देखील पाहिले. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.